हा बघा 38 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि त्यांना खांद्यातून गळायला नको होता, राऊंड नेक हवं होता, विथ पायपिंग हवं होतं. तर इथे खांद्यातून गळायला नको आहे म्हणून मी 5.5 इंचाचा शोल्डर घेतला आहे आणि 2च इंचाची गळारुंदी घेऊन 10 इंचाचा गळा असूनसुद्धा तो गळा पडत नाही आहे बघा. आणि इथे जर आपण उंची नॉर्मली 1 इंच वाढवून घेतो तर मी ते 1.25 किंवा 1.5 इंच अशी वाढवून घ्यायची आहे. मी ते 1.25 वाढवून घेतलेला आहे, कारण आपण जेव्हा हा स्टिचिंग करू ना तो खांद्यातून पडू नये म्हणून आपल्याला खांद्यातून थोडासा तिरका कटिंग करून घ्यायला लागतो. आता ह्याचाच मी फ्रंट साईड दाखवत नाही आहे, कारण फ्रंट साईड खूप व्हिडिओमध्ये दाखवला आहे. बॅक साईड आपण नॉर्मली जशी शिवून घेतो तशी शिवून घेतली तरी चालते, फक्त इथं मला पायपिंग लावायचं आहे म्हणून मी आधी पायपिंग लावून घेते. अंडरग्राऊंड पायपिंग कसं लावायचं ह्याचा एक नमुना आहे की उलट्या बाजूला तोंड करून असं पायपिंग ठेवायचं अगोदर सरळ कपड्यावर आपल्या मेन फॅब्रिकवर, आणि नंतर त्याच्यावर आपण जसं अस्तर शिवून घेतो गळा पलटवण्यासाठी तसं शिवून घ्यायचं पायपिंग सोडून, आणि त्या पायपिंगला आपण टर्न करू तेव्हा असं पायपिंग येणार. फक्त ते पायपिंगच दिसणार, आतली त्याची लेस दिसत नाही. आता कमरेकडून ही पायपिंग लावायचं आहे तर मी ह्याला अंडरग्राऊंड नाही लावणार, वरच्या बाजूने लावते, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला गळा न पडता अंडरग्राऊंड पायपिंग आणि असं वरून पायपिंग कसं लावायचं ते कळेल. हे आहे अंडरग्राऊंड पायपिंग. फक्त आता मी वरून ह्याला दाब टीप मारून घेते आहे आणि कमरेकडच्या बाजूला अशी डायरेक्ट आपण टीप मारून घ्यायची आणि खालच्या बाजूला त्याला पायपिंग डायरेक्ट ठेवून घ्यायचं. हे वरच्या बाजूने पायपिंग असं लावलं जातं. तर ह्याला आपण बॅक टक्स वगैरे मारून घेतल्यानंतर बॅक जसा नॉर्मली शिवतो तसा शिवून घ्यायचा असतो, आणि इथे आपण पायपिंग लावलं त्यामुळे डबल एक दाबटीप मारून घेतली. आता ह्याला काय करतात माहिती आहे, जेव्हा आपण हे दाबटीप वगैरे मारून घेतो, बॅकटच मारून घेतो, तेव्हा हा तिरका कोपरा दिसतोय, तो जरासा तिरका कोपरा असतो तो गळ्याकडच्या बाजूने कट करून घ्यायचा असतो, आणि तसाच फ्रंट साईडच्या नेकचा पण कट करून घ्यायचा, जेणेकरून तो आपल्याला गळ्यातून पडणार नाही. आणि शोल्डरही कमी घेतलेले आहे, गळारुंदी कमी घेतलेली आहे, त्यामुळे ह्याचं शोल्डर पडणार नाही. आता हा ब्लाऊज अशा पद्धतीने शिवला आहे तसा तुम्ही शिवू शकता. हा ब्लाऊज तर माझ्या मापाचा नाही तर मी घालून दाखवू शकत नाही, पण हा माझा ब्लाऊज बघा अशाच पद्धतीने शिवला आहे. तर फ्रंट साईडला मी 7.5 इंचाचा नेक ठेवते आणि बॅक साईडला पूर्ण 11 इंचाचा ठेवते. तर हाही गळत नाही आहे, मी गोल शिवला नाही आहे, स्क्वेअर नेक शिवला आहे तरी हा नेक पडत नाही आहे. असा खेचून बघितला तरी हा नेक पडणार नाही आहे, फिटिंग परफेक्ट झालं आहे. बॅक साईडला हा असा आहे, एवढी पट्टी आहे म्हणजे आपला हाईटला 11 इंचाचा आहे, तर बॅक साईडने स्क्वेअर असूनसुद्धा हा पडत नाही. जर तुम्हाला असा नेक शिवायचा असेल तर ही ट्रिक नक्की आजमावा, ब्लाऊजचा शोल्डर कधीही उघडणार नाही.